पद्धतीचं वक्तव्य करतायत। लायकी नसताना सुद्धा अशा पद्धतीने बोलून आमच्या नेत्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय। या राज्यातला 55% ओबीसी समाज हा खंबीरपणाने आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा टाकला पाहिजे, तर त्यांची हिम्मत होणार नाही। मित्रहो, मी दोनच मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे। पहिला मुद्दा आहे, राज्यातल्या तमाम ओबीसीनी 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी केलेली आहे। मला असं वाटतं हा शासन निर्णय सरकारने दबावात घेतला असेल। शासन निर्णय जर रद्द केला गेला नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढावी लागते। म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी शिवा संघटनेच्या वतीने पहिली याचिका दाखल केली। त्यानंतर आज 6 याचिका आहेत। साहेब, आपल्याला स्थगिती मिळाली नाही, मला धोका लक्षात आणून द्यायचा आहे। ज्यांना ओबीसी मधून बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण पाहिजे, त्यांचा उद्देश त्यांच्या लेकरा बाळांसाठी, नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी नाही। त्यांना गावगाड्यामध्ये गावाच्या गावात ओबीसीची असताना सुद्धा सरपंच सुद्धा होऊ दिला जात नव्हता। तिथं झालेला सरपंच असेल, पंचायत समितीचा गणाचा पंचायत समिती सदस्य असेल, का जिल्हा परिषदचा सदस्य असेल, नगरसेवक असेल, तो त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय। आणि ओबीसींचं जे राजकीय आरक्षण आहे ते हिरावून घेण्यासाठी हा सगळा उपद्व्याप चालू आहे। कदाचित येणाऱ्या महिन्या 2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील। मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आपण राज्य पातळीवर एक कायदेशीर फोरम तयार करा आणि समाज म्हणून सगळ्या ओबीसीला मी नम्रपणे आवाहन करणार आहे। बांधवनो, जो कोणी ग्रामपंचायतला लढणार असेल, वार्डात लढणार असेल, पंचायत समितीच्या गणात किंवा जिल्हा परिषदच्या गटात निवडणूक लढणार असेल, तुम्हाला माहिती आहे बोगस कुणबीकरण, बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन कोण प्रतिस्पर्धी उमेदवार येतोय त्यांचे पाळमुळं आतापासून काढा। आरटीआय मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्र काढल्याच्या फाईल काढा, त्यांच्या जात पडताळीच्या फाईल काढा आणि निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी प्रत्येकाने करा। आणि त्यासाठी राज्य पातळीवर आदरणीय छगनराव भुजबळ साहेबांनी आपले सगळे राज्यातले ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं कायदेशीर फोरम उभा करून यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्रावरून जे जागा बळकवायच्यात ते रोखण्याची तयारी आपल्याला करावी लागेल। आजच्या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही। राज्यातला 55% ओबीसी समाज हा एकजुटीने उभा टाकतोय। कोणीही एका जातीवर निवडून आलं नाही, त्यांच्या एका जातीवर कोणी आमदार खासदार झालं नाही। ओबीसीच्या आशीर्वादाने आमदार खासदार झाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांना बोलायचं, धनुभाऊला बोलायचं, पंकजाताईला बोलायचं, आमच्या ओबीसी नेत्यांवरती अटॅक करायचा। समाज जागा झालाय। या ठिकाणचा संपूर्ण ओबीसी समाज, सगळ्या जाती उपजातीचा 861 जाती या महाराष्ट्रामध्ये एक कोटून साहेब आपल्या पाठीशी उभा टाकतील। आपण खंबीर भूमिका घेतलेली आहे, तीच भूमिका आपण पुढच्या काळामध्ये ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि ओबीसी समाजाला नम्रपणे आवाहन करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपण एकजुटीनं जो ओरिजिनल ओबीसी आहे त्यालाच मतदान करू। पक्ष उमेदवारी कोणालाही देव, ओरिजिनल ओबीसी उमेदवारालाच मतदान करण्यासाठी शपथबद्ध व्हा, एवढं नम्र आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय ओबीसी। धन्यवाद। यानंतर आगरी समाजाचे नेते राजारामजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या प्रसंगी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। लाईटच्या टावरवरती चढलेल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, कृपया सहकार्य करा, खाली उतरा। या समोरच्या टावरवरती चढलेले सर्व ओबीसी बांधव खाली उतरा, सहकार्य करा। राजारामजी पाटील साहेब। सर्वांना नमस्कार। माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, परंतु या भागाला छत्रपती शिवाजी महाराज फक्त घोड्यावर बसलेले माहीत आहेत, परंतु आम्ही कोकणचे आगरी, कोळी, माळी, भंडारी हे समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे बोटीतून जहाजातून जगाशी लढत होते। जरांगे पाटलांना यांची मी आठवण करून देतो आणि त्या कोकणाचे प्रतिनिधी आम्ही आहोत। छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये सर्व महापुरुषांना वंदन करताना ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ
यांना मी धन्यवाद देतो की ओबीसींचा मागासवर्गीयांचा सुद्धा एक राष्ट्रवाद आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आता लढवला जाईल। या सभेत माजी मंत्री धनंजयराव मुंडे आहेत, आमचे मित्र आमदार पडळकर साहेब आहेत, सहकारी आहेत आणि मनोहर धोंडे आहेत, सगळ्यांना नमस्कार करून मी माझं मनोगत थोडक्यात सांगतो। भुजबळ साहेब, कोकणामधून दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचं आंदोलन पेटलेलं आहे। आपलं नेतृत्व मोठं आहे, हे नाव सरकार देत नाही, याच्याबद्दल सरकारला आपण जाब विचारावा। राहिला प्रश्न हा GR रद्द करण्याचा, आपल्याला कल्पना आहे की आम्ही नेहमीच भूमिका घेतलेली आहे की ओबीसी SC ST एवढंच आरक्षण आहे, सामाजिक मागासलेपणातच आरक्षण आहे। जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत, शोषित नाहीत, त्यांना आरक्षण कसले, त्यांचे GR कसले, हा संविधानाशी द्रोह आहे आणि हे ताबडतोब थांबलं पाहिजे। यासाठी संपूर्ण देशभर आंदोलन करावं लागेल, कारण हे सगळं आरक्षण संपवलं जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं मागासवर्गीय कोण, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं पायातून आम्ही शूद्र जन्मलो आणि हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य धर्माने त्यांना प्रमुख असं स्थान दिलं आणि आम्हाला आमच्यावर गुलामगिरी लादली। या कोकणातला आगरी, कोळी, माळी, भंडारी या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याबरोबर लढत आला, आम्ही कुळ कायदा केला आणि कोकणातून या जमीनदारांना हद्दपार केलं आणि म्हणून हा GR तर रद्द झालाच पाहिजे। पण आम्ही नेहमी बचावात्मक आंदोलन करण्यापेक्षा आम्ही या देशातल्या जमिनींचा वाटा मागितला पाहिजे, या देशातल्या पाणीचा वाटा मागितला पाहिजे, या देशातल्या उद्योगांचा वाटा मागितला पाहिजे आणि खात्रीने सांगतो या समुद्रावरचा वाटा सुद्धा मागितला पाहिजे। अशा प्रकारचं आंदोलन आम्ही केलं पाहिजे। मी आपल्याला विनंती करतो, जिथे जिथे आपले मागासवर्गीय ओबीसी SC ST जमीन कसत असतील, वहिवाट करत असतील, तिथल्या अधिकारांचं आंदोलन आम्ही कोकणातले सर्व लोक घेऊन चाललेलो आहोत। आदरणीय भुजबळ साहेबांनी याची घोषणा करावी। जर आपल्याला समता निर्माण करायची असेल तर केवळ शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण मागून चालणार नाही, सगळ्या प्रकारचा या देशातल्या संपत्तीतला वाटा ओबीसी SC ST ने मिळाला पाहिजे। अशा प्रकारचं नम्र आवाहन आपल्याला करतो आणि हा देश टिकवायचा असेल तर ओबीसींच्या राष्ट्रवादाशिवाय पर्याय नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। धन्यवाद। यानंतर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते माननीय शब्बीरजी अन्सारी साहेबांना विनंती आहे, प्रचंड आजारी असताना सुद्धा या लढ्यामध्ये ते आलेले आहेत, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। शब्बीरजी अन्सारी साहेब। हम ओबीसीओं को मिटाने का इस जमाने में दम नहीं है, जमाना हमसे है, जमाना हमसे है, हमसे जमाना नहीं है। आज के इस मरहूम स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे की नगरी में यह दूसरा मेड़ावा, एल्गार मेड़ावा होने जा रहा है। मैं सख्त बीमार होने के बावजूद भी मुझ पर बड़ा एहसान है, ऊपर वाले के बाद भुजबल साहब ने मुझे टाटा हॉस्पिटल में शरीक कराया है। एक समता परिषद का सिपाही एक ओबीसी के कार्यकर्ता की कितनी कदर करते हैं, इसमें से आप अंदाजा लगा सकते हैं। मैं ज्यादा बोलना नहीं चाहता हूं। मुझे मरहूम गोपीनाथ जी मुंडे और समीर भाऊ यहां बैठे हैं, उनकी याद आती है। सन 2010 और 11 को याद कीजिए, इस देश में जो जात न्याय जनगणना की बात हो रही है, किसी ने भी नहीं किया। समीर भाऊ और गोपीनाथ जी मुंडे पहली बार पार्लियामेंट में चुन कर गए और उन्होंने पार्लियामेंट में सारी पार्टियों के खासदारों को एक साथ किया, एकजुट किया, 101 खासदारों को जमा किया। वो इतिहास कभी भी भुलाया नहीं जा सकता। गोपीनाथ जी तो हम में मौजूद नहीं है, समीर भाऊ है। पार्लियामेंट को हिला देने वाले ये लोग थे, पार्लियामेंट को बंद कराने वाले ये लोग थे। ऐसे ही लोग खासदार के बनना चाहिए, जाना चाहिए। इनके ही नेतृत्व में हमको जात न्याय जनगणना मिल सकती है। मैं अली जनाब इज्जत माब भुजबल साहब के बारे में क्या कहूं, ज्यादा नहीं कह सकता हूं, मगर जो दर्द उनका है, आज भी इस उम्र में, इस मुश्किल में उन्होंने ये यलगार मेड़ावा लिया है। मैं उनको मुबारकबाद देते हुए अपनी बात को यहीं खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी। साहेब, आपण प्रचंड आजारी आहात। यानंतर भटके विमुक्तांचे नेते माननीय लक्ष्मणजी गायकवाड साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं।
व्यासपीठावरचे आदरणीय ओबीसीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब आणि आदरणीय सर्व व्यासपीठावरचे नेते मंडळी, मित्र हो, मी या निमित्ताने एवढंच सांगतो की ओबीसीच्या लोकांच्या ताटात माती कालवण्यासाठी शिवाजी छत्रपती महाराजांना विरोध करणारे निंबाळकर, पिसाळ आणि भोसले जर कोण होते ते सर्व आता या जरंगे पाटला बरोबर आहेत. आणि आम्ही ओबीसीचे मावळे, आम्ही ओबीसीचे सर्व मावळे, शिवाजी महाराज म्हणायचे की गरीबाच्या शेतात गेलं तर त्याचं देठ सुद्धा उपडू नका असं सैनिकाला सांगितले होते. आणि हे जरंगे पाटलाचे मराठे ओबीसीचं सर्व देठ तोडून खायला निघाले. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, पाटील आणि सर्व गावाचं चाटील आणि पुन्हा नंतर ओबीसीचं चाटील. भटक्या विमुक्ताच्या लोकांना खासदार आमदार होऊ नये म्हणून या प्रस्थापित मराठ्यांनी भटक्या विमुक्ताला संविधानाच्या बाहेर ठेवून त्यांचा सत्यानाश केला. आणि आता ओबीसीला राजकीय आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी डाव रचला की मराठ्यांना आरक्षणासाठी रोका. खरं तर मराठ्यांना मी एकच सांगतो, जरंगे पाटलाच्या मागे लागलात तर तुमचा सर्व वाळवंट होणार आहे, कारण तुमच्या पदरात काही पडणार नाही. फक्त इथं प्रस्थापित मराठ्यांना जाणीवपूर्वक ओबीसीना सत्तेत येऊ द्यायचा नाही असा पण बांधलेला आहे. त्याला आपण भीक घालू नका. आणि जर तुम्ही भुजबळ साहेबाला दम देणार असाल किंवा त्यांना टोल करणार असाल तर याद राखा, आम्ही भटक्या विमुक्ताचे ओबीसीचे 70% लोक महाराष्ट्रात आहोत. तुमचा बियाला सुद्धा माणूस आमदार खासदार निवडून येऊ देणार नाही. तुम्हाला सर्वाला घरी पाठवण्याची सोय केली आहे. भुजबळ ओबीसीच्या गळ्यातलं ताईत आहे. या ताईताला हात लावलात तर याद राखा, एवढाच मी तुम्हाला सांगतो. आणि भटक्या विमुक्तांनो तुम्हाला वेगळं पाडण्यासाठी डाव रचलेले आहेत. आता वेगळं पाडायचं नाही. भटक्या विमुक्तांनी आता ओबीसीच्या हाताला हात जोडायचा आणि सर्व मराठ्यांना आता शेळ्या मेंढ्या राखायला पाठवायचं आणि आपण सत्तेत बसायचं. मी शेवटी एवढं सांगणार आहे की ओबीसीनो स्वाभिमानाची मशाल पेटवा. ओबीसीनो स्वाभिमानाची मशाल पेटवा. मराठ्यांना सत्तेतून कायमचा हटवा. मराठ्यांना सत्तेतून कायमचा हटवा आणि ओबीसीना सत्तेमध्ये पाठवा. ओबीसीना सत्तेमध्ये पाठवा. आणि सर्वांची गरिबी भुजबळ साहेब आता तुम्हीच हटवा. भुजबळ साहेब आता तुम्हीच हटवा. आणि हा महाराष्ट्र नव्यानं डटवा. ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त लिखी थी कि बुनियाद हिलनी चाहिए. दोस्तों, सिर्फ हंगामा करना मेरी आदत नहीं. मेरी कोशिश है कि ओबीसी की सूरत बदलनी चाहिए और सत्य के तरफ दौड़ना चाहिए. जय ओबीसी, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापक लक्ष्मणजी हाके यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व ओबीसी समाजामधील सर्व नेतेगण, अरे भुजबळ साहेब, मुंडे साहेब, तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली. समीर भाऊ, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन 2011 साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता, शीर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार समीररावजी भुजबळ साहेब, रामविलासजी पासवान, लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता. आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते. खरं तर मी रोज बोलणारा माणूस आहे. 1-2 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन. आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात. भुजबळ साहेब, 2 दिवस झालं इथं सांगितलं जातंय, भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीडमध्ये येऊ देणार नाही. भुजबळ साहेब, तुम्ही आज बीडमध्ये आलेले आहात. तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता. हे का सांगतोय? अरे भुजबळ साहेबांचं लांब, ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा. अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी एक GR घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर. या GR मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. भुजबळ साहेब, हा GR हा ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. पडळकर साहेब ऐका, शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे. 2 पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधलं भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो. हे वाक्य असं आहे, मराठा समाजास, ध्यान देऊन ऐका, कुणाला? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय घेत आहे. कुठल्या समाजास? कुठल्या समाजास? तायवाडे साहेब, तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिलंय, या GR द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. भुजबळ साहेब, तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा. दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलंय. औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय, 650 पानाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मग हा जो GR काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा GR आहे. हा जो GR काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय. बरोबर आहे का? हा जरांगे वोट सूट कुणावर टीका करतो? भुजबळ साहेबांवर टीका करतो. वोट सूट टीका कुणावर करतो? धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो. करतो की नाही करतो? या जरांगे विषयी बोलायचं म्हणलं चौथे नापास गडी
अजी शर्म से क्या शर्माना, शर्म तो शर्माने वालों की आती है, खुद ही शर्म इतनी बेशरम हो कि शर्म तुम्हें शर्माती है. हे का बोललो मी तुमच्या समोर? कारण मुख्यमंत्र्यांची आय माय काढणारा हा माणूस, मुख्यमंत्री महोदय, हा तुमचा अपमान नाही, या महाराष्ट्रामधल्या 12, 13, 14 करोड जनतेचा हा अपमान आहे. आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं. ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचं तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा GR काढला, GR. अरे बाबांनो, गाव वगाड्यामधल्या आता इथं सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत. माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार, कासार, छप्परबंद. अरे ही माणसं कुठं आहेत? अरे ते कोण काळ कुठे? जरांगे चौथी नापास. अरे मी रोज बोलतोय बाबांनो, आपली माणसं टार्गेट केली जात आहेत, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे, आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे. आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे. लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही. प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे? गाव गाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं. प्रकाशराव सोळंकी आणि विजयसिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे, आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही? दिले की नाही तुम्ही मतदान? यांना दिले की नाही? अरे मग बेकायदा मागणीला जरांगे पाटलाला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार? आमचं पंचायत राज मधलं आरक्षण एक वेळ जाऊ शकतं, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांड्यावरून मोहल्ल्यामधून गल्लीमधून जातोय. तुम्ही या मत मागायला विधानसभेला आणि लोकसभेला. अरे आरक्षण मागून मिळतं, आरक्षण मागून मिळतं. अरे हे ॲफिडेव्हिट काढून, हा GR काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही. अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल, तुम्हाला बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला यावं लागेल, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल. अरे आमच्या 4 पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव भोगलाय. त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गावगड्याच्या डोंगराच्या कुशिया काबाड कष्टाचं काम करावं लागतंय. आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय, आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. स्वर्गीय हरी नरके साहेब, आज तुम्ही हवे होता. आज संविधानाचा लीगल एस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरी नरके साहेब हवे होते. कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, तर आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आता किती संविधान सांगायचं, किती तत्व सांगायची, वोट सूट शिव्या दे, मुख्यमंत्र्यांना शिव्या दे, भुजबळ साहेबांना शिव्या दे, मुंडे साहेबांना शिव्या दे, अजून कुणाला शिव्या दे. भुजबळ साहेब झालं, अरे जाऊ द्या, कोण काळ कुठे, कोण काय नाव घेताय त्याचं सारखं, कोण आहेत ही माणसं? अरे बीड जिल्हा काय यांच्या बापाची जहागिरी आहे का? बीड जिल्ह्याचा 7/12 यांच्या नावावर लिहिलाय. अरे रात्रंदिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत.
आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला? मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एससीबीसीला विरोध केला? कधी तुम्ही ईडब्ल्यूएस ला विरोध केला? अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ते जमात असलेल्या, कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलुत्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका. हीच भूमिका आहे का दुसरी काय भूमिका आहे? हीच भूमिका आहे ना. आता काल परवा घडी काय म्हणलं माहितीये का? भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग बीडला यावं. ऐका ऐका, अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती. अरे कारखानदारांचा नेता, वायनरी चालवणारा, दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का? जरांगे पाटलाला, अंतरवली सराटीला 1 डझन मंत्री भेटायला आले होते. ते काय राजीनामा देऊन आले होते? आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागताय. गावगड्यातल्या 18 पगड जातीचं, 400 450 जाती उपजातींचं हे आरक्षण आज रोजी गेलंय. अरे कोण तायवाडे, कोण कुठले, कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही. सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय. खरं ते बोलणार, रोखठोक बोलणार. आणि आमच्या बापजाद्यांनी ज्या लोकांना आमदार, खासदार केलं, मंत्री केलं, कारखानदार केलं, त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना राजकारण करायला लावणार, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय ज्योती, जय भीम, जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद हाके साहेब. यानंतर माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांना विनंती आहे की या प्रसंगी आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. अण्णा साहेब. व्यासपीठावर उपस्थित ओबीसी समाजाचे भीष्माचार्य, ज्यांनी गेली 40 वर्ष या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांची सेवा केली, असे तुम्हाला सगळ्यांचे नेते सन्माननीय भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसी समाजाचे सगळे नेते मंडळी, सगळ्या समाजाचे नेते मंडळी आणि या ठिकाणी भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढील लढ्याची प्रेरणा घेण्यासाठी या बीडच्या या मैदानात जमलेल्या लाखोंच्या संख्येने जमलेल्या माझ्या ओबीसी समाज बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे की एक म्हण आहे, काठीनं घोंगडं घेऊ द्या की र, मला बी जत्रेला जाऊ द्या की, पण आता जत्रा बित्रा नाहीये, काठीनं घोंगडं घेऊ द्या की र आणि मला बी आरक्षण घेऊ द्या की र. होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या लेकरा बाळांच्या तोंडाचं आरक्षणाचा घास हिसकावून घेण्याचं पाप या महाराष्ट्रातील मराठा समाजातील काही मंडळींनी चालवलेलं आहे. काही महाराजांनी सांगितले की चला मराठ्यानो एक व्हा. त्याच वेळी मी त्यांना सांगितलं, अहो महाराजांचे गादीचे वारस असलेल्या महाराजांनी जर मराठ्यांनी एकत्र व्हायची जर आवाहन केलं, मग आम्ही मावळ्यांनी काय करायचं. त्याच वेळी मी सांगितलं की आता महाराज जर या आमच्या लेकरा बाळांच्या आरक्षणाच्या विरोधात उठत असतील तर आम्हाला सगळ्या मावळ्यानो या महाराजांच्या विरुद्ध एकत्र येण्याचा लढा जो आहे तो या महाराष्ट्रात आम्हाला पुकारावा लागेल. गप्प झालं सगळं. अरे शिवाजी महाराजांचा तुम्ही फक्त गादीचे वारस नाहीये ना, तुम्ही त्यांच्या विचाराचे सुद्धा वारसदार आहात. आणि म्हणून आमचं आरक्षण टिकवण्याचं काम सुद्धा जे शिवाजी महाराजांचे गादीचे वारसदार म्हणतात त्यांचं सुद्धा कर्तव्य या गरिबांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचं त्यांचं कर्तव्य आहे. मी या ठिकाणी एवढं सांगतोय की जरांगेंनी
2 सप्टेंबरला तुम्हा सगळ्यांच्या छाताडावर बसून मुंबईमध्ये त्या ठिकाणी तुमच्या आमच्या लेकरा बाळांचा आरक्षण हिसकावून घेण्याचा कागद घेऊन गेला. जरांगे कुठल्या न्यायालयात गेला होता का? नाही. जरांगे मुंबईत गेला आणि तो आरक्षणाचा कागद त्या ठिकाणावरून वाजत गाजत गुलाल उधळून घेऊन गेला. तुम्हाला तो कागद सरकारला मागे घ्यायचा असेल तर तुम्हालाही मुंबईत यावं लागेल. यायचं का? जायचं का मुंबईला? मग तयारी करा, चला मुंबईला. यांचा बाप सुद्धा हा जिया मागे घेतल्याशिवाय त्या मुंबईतून कुणी सुद्धा माघारी जायचं नाही अशी शपथ आजच्या बीडच्या आपण मेळाव्यात घेऊया. बघा काय न्यायालय लढा बी चालेल, पण हा आरक्षणाचा जिया मागे घ्यायपर्यंत हा आपला लढा जो आहे तो मुंबईतला नेऊन आपण थडकूया आणि आपला जिया सरकारला मागे गेल्यास भाग पाडूया. आपल्या अस्तित्वाची लढाई, या ओबीसीच्या आरक्षणाच्या लढाईचं रणशिंग आज आपण ह्या बीडच्या नगरीत केलेलं आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्याही आपल्या सोबत आहे. या ठिकाणी भुजबळ साहेबांची ताकद आपल्या सोबत आहे. मागच्या सभेमध्ये आमच्या व्यासपीठावर एकही मुंडे नव्हता, फक्त कोयतावीर टीपी मुंडे होते. पण आज त्या ठिकाणी धनुभाऊ मुंडे आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. काही काळजी करू नका बीडवासियांनो. या ठिकाणी तुमच्या केसालाही हात लावायची हिंमत आता या बीड जिल्ह्यामध्ये कुणाची होणार नाही. पुन्हा एकदा आपलं आवाहन करतो की आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे आणि मुंबईला थडकायचा आहे. आणि हा जिया जो आहे हा काळा जिया परत घेतल्याशिवाय आपला हा लढा संपवायचा नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी, जय भीम. हे बघा, सगळ्यांनी शांतता बाळगायची. टावरवरचे सगळे आजबाजूच्या सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी शांतता. या बाजूची गडबड, सगळ्यांनी शांततेत. फक्त आता शेवटची भाषण आहेत. यानंतर आपल्या सर्वांचा आवाज माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांना विनंती आहे. माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब. घेतो भगवान बाबांच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं मराठवाडा ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये बीड जिल्हा क्रांतिकारी आहे. संत भगवान बाबाच्या पावन स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. कवी मुकुंदराज यांचा सहवास या भागाला लाभलाय. निजामांच्या विरोधामध्ये बंड करणारे, निजामांना पळती भुई थोडी करणारे नवसाजी नाईक आणि धर्माजी प्रतापराव हे पण याच मातीत जन्मालेले आहेत. आणि ज्यांच्याकडे बघून, ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत हे जे सत्तेचं पाणी चाकतायत, ज्यांचा आदर्श घेतला, ज्यांचं नाव घेतलं तर 12 हत्तीचं बळ येत आहे, असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते. आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या 2 वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती. अशा काळामध्ये ज्या सिंहानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ साहेब व्यासपीठावरती आहेत. राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहेत.
माननीय प्रकाशांना, लक्ष्मणराव हक्के साहेब, बाकीचे सगळे मंडळी, मी आता वेळ जास्त घेत नाही. मित्रांनो, मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे. 1962 ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील सातारा लोकसभेमध्ये हरले. परंतु 1967 ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं. याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मित्रांनो, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथं एक एल्गार सभा मागे झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते. भटका विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी 346 जाती आहेत. मित्रांनो, आज आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमागं राहण्याची नितांत आवश्यकता आहे. मान्य आहे का तुम्हाला? कुणाकुणाला मान्य आहे? हात वर करा. सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे, ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत. जरा हात थोडा वेळ वर धरा. ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत. ते म्हणजे 346 जातीचा एकटाच नेता कसा? अरे बाबांनो, आमच्या सगळ्यांचं ठरलंय, आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ. कुणाची काय अडचण आहे का? मित्रांनो, माधव हा फॉर्म्युला आपण मागे बघितला होता राजकारणामध्ये. माधव म्हणजे कृष्ण, आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे. सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही. सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही. आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही. कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय. बाण त्यांच्या हातामध्ये आहे. बाण त्यांच्या हातामध्ये आहे. आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत, कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत. तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत. त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच आपलं गणित जुळू शकतं. आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं. काय पिल्लू सोडलं? की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, तुमचा पाठिंबा आहे. आणि तुमचा बाप तिकडे बसलाय, तो तिकडे विरोध करायला लावतोय. हे कळत नाही का रे धनगरांना? धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे? घोडे लावण्याच्या तयारीत धनगर आहे आता. तुम्ही त्या नादाला लागू नका. धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे. आम्ही लढाई लढू, रस्त्यावरची लढू, न्यायालयातली लढू, सरकार बरोबरची लढू. धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे. परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे. म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल. मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे? जरा जोरात आवाज येऊ द्या. म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल. अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. लढायचं कसं, उभा कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं, हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकला पाहिजे. धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे. अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही, एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे.
माझा माळी समाज एकजूट आहे, परंतु शांत आणि संयमी आहे. आणि म्हणून हे महादेव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे. माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधवराव करावा लागणार आहे. म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला, बंजारा समाज आपला मोठा आहे, एसटी आरक्षणाची मागणी आहे, हा आम्ही आमच्यात काही करू, आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला, परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा. पाठिंबा कोण देतोय? तो कारखानावाला, काय नाव त्याचं? अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला, तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय. हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवराईतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या. अरे काय आम्ही एवढे येडे राहिलोय काय? हा, म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे, धनगर बाजूला पडला पाहिजे, माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या. हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय. समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे? कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एखाद्या? आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही. खपून घेणार का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत. छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेसमध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते. गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात नाहीत, दोघंही आपले वाघ लढत होते. मित्रांनो, मुंडे साहेबांसारखा एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता. एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखणा असेल. व्यासपीठावर बसले आणि कंगवा फिरवायला लागले ना, आपण बघत राहायचो, बोलायला लागले तर ऐकत राहायचो. असे दोन नेते आपल्याला मिळालेत मित्रांनो. आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही, आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे. सतरंजीवरती बसायची वेळ आली, मला सांगितलं संयोजकांनी गोपीचंद सतरंजी उभास, मी मांडी घालून खाली बसणार. कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे, ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे. आपण सगळे नेते होऊ शकत नाही, आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही. आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे. आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे. हे तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे का सगळ्यांना? हात वर करून जोरात सांगा. मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. अरे सरसकटचं प्रकरण आलं, सरसकटचं प्रकरण आलं. आमच्या मामीला द्या, मामाच्या मामीला द्या, मामीच्या काकाला द्या, काकाच्या पुतण्याला द्या. अरे काय सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं, त्याचं एवढं वादळ उठलं. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि बाबांनो ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं. थांबलं की नाही थांबलं? नाहीतर आता सगळे आम्ही हे आहे आम्ही ते. आता मग तुम्ही कसं काय रे? तुम्हाला कमीपणा वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला? हा, गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते, ना भुजबळ साहेब आहेत, ना गोपीचंद पडळकर आहे, ना धनंजय मुंडे साहेब आहेत. गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही. जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो. करतो की नाही? वेगळं आरक्षण आहे नाही तुम्हाला ओबीसी विरोध करतोय, ओबीसी विरोध करतोय. मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे, ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला, मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं एससीबीसीचं आरक्षण दिलंय त्याचं आम्ही कालही समर्थन करत होतो, आजही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे. आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही, पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून
जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं, घिसाड्याचं, गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय, याला आमचा विरोध आहे. म्हणे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढे बसणार. मी चंद्रकांत दादांचं खरं तर अभिनंदन करेन. त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली. या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाहीत, त्या खुर्चीच्या पुढे बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे. पण हा सगळा समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट हाणून पाडणार आहे. ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोरनं लांडग्याचं कळप अंगावर यायला लागलाय, लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे, आम्ही नुसतं ओबीसी नाही, आम्ही सर्व समावेशक आहे. लांडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं का आम्ही सर्व समावेशक आहे. अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे. अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतातच ना. आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही, लाज वाटत नाही, मला अभिमान वाटतो. मी धनगर आहे पण ओबीसी आहे. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आल्या 4 दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला आलता, आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय. 4 दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो. कंधों से आगे छाती नहीं होती, कंधों से आगे छाती नहीं होती, धर्म से बढ़कर जाती नहीं होती. आणि म्हणून परवा आलो होतो धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे. आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो, नेहमी येणार आहे. आणि तुम्ही सगळे गावातले एक व्हा, गावातले वाद सगळे संपून टाका. ह्यो असा आहे, तो तसा आहे, ह्यो अमकाय, ह्यो तमकाय, हे राजकारण ते राजकारण. आणि आपल्यामध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल. अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय. तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपला नुसता संघर्ष चालू आहे. संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया. आणि GR तुम्ही चिंता करू नका रे, भुजबळ साहेब लढतायत ताकदीनं. आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळालेले नाहीत आणि पुढे मिळणार नाहीत. याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल, तुम्ही विश्वास ठेवा, याची चिंता करू नका. आणि यांनी अगोदर दाखले काढलेत रे. सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत, कुणबी मराठा, मराठा कुणबी, माग कुल येतात नाही तर पुढे कुल येतात. ओव्हर रायटिंग, माग कू चला द्या धाकला, पुढे कू द्या धाकला. साहेब मला विनंती अशी करायची आहे, जो प्रांत खोटा दाखला देईल, जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल, त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे. 50,000 घेतलं का दाखला देते, पण आज नाही रे. त्यांना काय वाटतंय आम्ही लय दाखले दिले, माग दाखले ह्यांनी काढलेत बरेच. पुण्यामध्ये मला वाटतंय 16 का 17 नगरसेवक या दाखल्यावरती आहेत. नाशिकमध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आहे. आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे. भुजबळ साहेब, ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत, आपल्या सोबत आहेत. आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात, 58 लाख नोंदी सापडल्या. 58 लाख कशाला म्हणतात. एक जर 100 वर्षापूर्वी 58 लाख नोंदी सापडल्या, आमची संख्या म्हणजे 5 कोटी आहे. अरे मराठवाड्यामधले जिल्हे, विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावरती झाले. मराठवाड्यातला यवतमाळ असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, तिकडं गोंदिया असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि नागपूर असेल, इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय. कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको. मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही, कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो. नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो, तो आदिवासी बहुल जिल्हा आहे. खानदेशामध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे. तिथं राहिला नाशिक, धुळे, जळगाव. आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड,
परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, पलीकडे राहिला सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर. जिल्हे किती झाले मोजा, तिकडचे 3 इकडचे 8 आणि 3 11, अहिल्यानगर 12, 12 आणि 5 17, 17 जिल्ह्यामध्ये 5 कोटी असतात का रे? कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे? कुठलं कॅल्क्युलेटर आहे? एवढी लोकसंख्या तर या 17 जिल्ह्यामध्ये आहे का? जातनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल. सुताराला कुंभार ती माझं एकच घर आहे. अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात 1000 घर आहेत की 1000 गुणुले 5 कर की. लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे, लपतय. अरे गावाचा विचार करू नको, विधानसभा मतदारसंघाचा विचार कर. तेव्हा तुझी 5000 7000 लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे 5000च्या आत निवडून आलेत. एकटा लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे रे. पण तुम्ही म्हणताय जाऊ द्या ते भुजबळ साहेबाचं काम आहे. अरे भुजबळ साहेबांचा 78वा वाढदिवस झाला परवा. सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. सगळे उभा राहा. भुजबळ साहेब हे 100 वर्ष 100वा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. अरे मित्रांनो, हे म्हणले की जिथं मुंडे साहेब जातील, भुजबळ साहेब जातील तिथं निवडणुकीला पाडा. कुठं जरी मी स्टेटमेंट ऐकलं त्यांच्यासाठी मला म्हणायचं आहे, हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है. हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है, वरना यूं तो मुर्गों के सर पर भी ताज होता है. तुम्ही भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले तुम्ही पाडणार, तुम्ही पडाल. जशाच तसं मिळेल. तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू. तुम्ही समजा दादागिरी करताय, मोठी माणसं आहे, तुम्ही 2 दिले, किमान एक तरी आमचं पोरग दिल ना, आणि द्यावं लागेल. नाही 2 दिल म्हणतंय, 1 दिली तर 2 दिल म्हणतंय. नीट ऐका, हे कायद्यावरती राज्य चालतं, दादागिरीवरती हे राज्य चालत नाही. आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपले सरकारमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत आहे. चिंता करू नका, ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील. आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहू. मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ते आता स्वप्न मित्रांनो यावर्षी पूर्ण होत आहे. आणि त्यामुळे ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली, किती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही. आणि याचं सगळं श्रेय माननीय भुजबळ साहेबांच्याकडे जातं. एवढंच या निमित्तानं बोलतो. माझ्यानंतर बोलणारे नेते मंडळी आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री, आपल्या सर्वांचा आवाज धनंजयजी मुंडे साहेबांनी या लेखाने विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब. एकच पर्व, एकच पर्व. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो. आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महाएल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब
बीड मध्ये आलेत. मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्यायी हक्कासाठी महायलगार आपण या ठिकाणाहून काढता. व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर, विधिमंडळातील माझे सहकारी मनोजजी कायंदे, अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या, पुन्हा तुम्ही बोला. 2-2.5 महिने गप्पच होतो. सन्माननीय हाके साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील. त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएल्गार सभेला आपण बीडला उपस्थित आहात. बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी या व्यासपीठावर उभा आहे. आज या एल्गार महासभेला संबोधित करतोय. ते कुणाला विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचा विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचं न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा, न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही. आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. भुजबळ साहेब, आमच्यासाठी आपण वडिलकीचा आधार आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचे नेते आहात. तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती. स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरीन जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही, पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली. आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय, आपल्या सोबत आहे, आपण आपले नेते. कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते. मला काल रात्री 2 वाजता 2 वाजून काही मिनिट झाले असतील, आता सगळीकडेच मित्र आहेत, फोन गेला. म्हणले बीडला एल्गार सभेला तुम्ही येणार आहात का, तुमचं कसं आहे. म्हणलं का विचारतोय. नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी. म्हणलं मी तर येणारच आहे. तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी, पण हे स्वतःचा अनुभव माहिती तिथं बसलेले आहेत का नाही. आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना या 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला. आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुना गोविंदानी नांदत होते. बरोबर आहे का नाही. 2 वर्षापासून एका व्यक्तीनं, एका प्रवृत्तीनं, मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी
आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं, ते अंतर कुठून पडलं? कुठून पडलं? आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त या दोन समाजात, ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणानिशी सांगतो, नाही तर त्यांनी तरी यावं 13 कोटी जनतेच्या समोर. हाके साहेब, आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा EWS मध्ये जाऊन आहे, इकडे नाही. पुरावे. पण या ओबीसीत काय यायचंय? मुठभर धनदाडग्या लोकांना सरपंचापासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोचायचंय, म्हणून हे घुसायचं म्हणतायत. ही सगळ्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची सुद्धा. पण ह्यांना पेटवायचंय. बरं, पेटवून पेटवून म्हणतो तरी काय? ह्यांनी कुणी सोडलं नाही. अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, आणि हे सगळं ऐकून कसं सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही. हाके साहेब, मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबांना म्हणतो पाडितोच, पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो म्हणतो. हे बोलणार नव्हतं. आज आपलं ओबीसीचं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी, आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावू देऊ द्यायचंच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे. ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. माणसात माणूस ठेवला नाही हो. मायचान सांगतो, लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नीट ऐका, आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. काही सख्खे दोन भाऊ, सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ, दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला. आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय, तू त्याला कसं आणलंस? तू एका मायबापाचा आहेस का? इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेतंय ते बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहेत. आणि आपण सर्वजण ताकदीनं, नाही तर एवढे आलात
ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये होत्या. हे हक्काच्या न्यायाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाईची सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या. म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्यात, माध्यमांना दाखवायच्यात. मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला, त्यात ओबीसी ची टक्केवर 480 ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस ला 455 ला कट ऑफ झाला. ज्यांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र आतल्यात घेतलं, फॉर्म भरला, एमपीएससी मध्ये 480 मार्क पडले, पण नापास झाला. पण त्याच गड्यानं जर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट घेतलं असतं तर ईडब्ल्यूडीच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 25 मध्ये लागला असता. पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी. आणि ह्याचं खरं बरं एकदा तुम्ही असे माथे कुणाचे भडकू नका. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कुणाचे माथे भडकू नका. खरं काय खोटं काय, कायदा काय सांगतो आणि मराठा समाजाच्या आमच्या गरीब बंधू भगिनींना खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय, हेच सर्वजण बोलतायत, पण ओबीसीत येऊन नाही. आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच रोज सकाळी 9 वाजता. आता एक निकाल माझ्या हाती आलाय, पडळकर साहेब, भुजबळ साहेब, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा, रेल्वे भरतीचा. या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त. अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचा 9 गुणाचा फरक आहे. अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे. बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे. बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे. चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे. चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे. गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे. जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे. कलकत्त्यामध्ये 6 गुणाचा फरक आहे. पटण्यामध्ये 1% फरक आहे. रांची मध्ये 12 गुणाचा फरक आहे आणि शिलिगुरीमध्ये 5 गुणाचा फरक आहे. हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय. मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही, हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे काय? म्हणजे आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला, माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे ना. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. पण त्यांना जगत्याला वाचत असल की आपणच लय वाचाळ समजायचं कारण नाही. मी तर बाबा हो. म्हणून आज ही एल्गार सभेची लढाई, ही लढाई कुणाला विरोध करायचा नाही. आजही मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं घ्यावं, 10% वेगळं आरक्षण जे त्यांना दिलं ते घ्यावं. आम्ही सोबत आहेत. आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला.
मी 25 वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय, सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याचं रेकॉर्ड आहे, कारण ही शिकवण आहे. पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही, हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा सांगतो, कुणाला घाबरायचं, कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा GR रद्द करा. ह्याला GR तरी कळत असेल नीट. धनगराचा काढा म्हणला, पुन्हा म्हणला वंजाऱ्याचा बी काढा 2%. अरे काय काढा, अरे द्यायचं सांगा, न्यायानं हक्काचं मागायचं सांगा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही. काही दिवस माणसं तुम्ही एडे करताल, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं आज ना उद्या हे कळणार आहे. त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संकुलावर शपथ घेतोय. तुम्ही घ्या, आपसातले तंटे बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. मी स्टेजवर बघतोय, इतर आरक्षणाच्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी समर्थन देण्यासाठी स्टेजवर येतात, पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी ज्यांनी आम्हीच मत देऊन निवडून आणलो, आम्हीच का त्यांना ओबीसीचा आज हित वाटत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपसातच हाबूक ठुकीत बसताल. तसं करू नका. मनोहर दांडे सर म्हणले, तुम्हीच बोलला, मीच आणला आणि कुणी आणला कुणाला सांगू. आता काही जण उरावर घ्यायची सवय लागलेली असले घेतले, आता काय करू. उगाच नाही घेतले, पक्षनिष्ठेसाठी घेतले. उगाच नाही, पक्षनिष्ठेसाठी घेतले. पण एकच सांगतो, आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना, आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आहे. आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा. आपला द्वेष, आपला राग, आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवृत्तीला आहे, बाकी कुणाला नाही. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत दाखवून देऊ. बरोबर आहे का नाही. आणि माझी विनंती आहे साहेब, आपण मंत्रिमंडळात आहात, पडळकर साहेब, मी, पंकज भाऊ, मनोजित भैया, आम्ही विधिमंडळात आहोत. पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण जी मागणी केली आहे, सुरुवात बीडहून झाली आहे, उभ्या महाराष्ट्रात. आता या केंद्र सरकारनं तर जातनिहाय गणना करायचा निर्णय घेतलाय, पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येतो. तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा. हे एवढा, ते तेवढा, ते तेवढा, ते तेवढा. पुन्हा भांडण नको आणि भांडणं लावणारा तर मुळीच नको. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला.
त्याला शासनाने मदत केली, नोकरी दिली. या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्या बलिदानाला मोल नाही. मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे. कसला आहे? कसा आहे? काय? ही निस्ती मूठ नाही, ही वज्र मूठ आहे. सगळ्यांनी वर करा. एकच पर्व, एकच पर्व. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. देशाचे ओबीसीचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की या एल्गार सगळ्यांनी महासभेला आपला मोबाईलचा आपण टॉर्च मोबाईल काढा आणि सगळ्यांनी टॉर्च संबोधित करावं. सगळ्यांनी आपापल्या एकच पर्व, सगळ्यांनी मोबाईल एकच पर्व. छगन भुजबळ साहेबांचा. अरे कोण आलं रे, कोण आलं? एकच पर्व, ओरिजिनल ओबीसी पर्व असं म्हणतात. ओरिजिनल, बरोबर. हे ऐतिहासिक बघा, ही ओबीसीची ताकद आहे. मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की आजच्या सभेला आपण संबोधित करावं. एकच पर्व, ओरिजिनल. कोण आलं रे, कोण? छगन भुजबळ साहेब, तुम आगे बढ़ो. भुजबळ साहेब तुम संघर्ष करो. भुजबळ साहेब तुम संघर्ष करो. भुजबळ साहेब तुम संघर्ष करो. अरे एकच पर्व, अरे एकच पर्व. अरे कोण आला रे, कोण आलं? अरे कोण आला रे, कोण आलं? यानंतर तमाम ओबीसी बहुजन समाजाचा आवाज माननीय नामदार भुजबळ साहेब. सगळ्यांनी खाली बसून घ्या शांततेत. मी लवकर संपवणार आहे. जरा 10-15 मिनिटं आपण शांततेनं ऐका. सर्वप्रथम मी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांना वंदन करतो. या आपल्या ओबीसी एल्गार सभेसाठी या सभामंचावर आले असलेले आणि आतापर्यंत ज्यांची आपण तडफदार भाषणं ऐकली असे धनंजयराव मुंडे, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज कायंदे, पंकज समीर, लक्ष्मणराव गायकवाड, शबीर अन्सारी, प्राध्यापक लक्ष्मण हाके, माजी आमदार संजय दौंड, तोताराम कायंदे, राजारामजी पाटील, मनोहर धोंडे, सत्संग मुंडे, बापू भुजबळ, नवनाथ वाघमारे, ईश्वर बालबुते, पी.टी. चव्हाण, राजेंद्र महाडोळे, संभाजी झुंजार, सुदर्शन घेरडे, माझ्या इतर सर्व नेते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. खरं म्हणजे राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. प्रचंड महापूर आले. असं असताना सुद्धा तुम्ही सगळे इथे आलात ओबीसीची वज्रमूठ दाखवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला लाख लाख धन्यवाद. मित्रांनो, दिवाळी तर आली. दिवाळीतला सगळ्यांना शुभेच्छा. पण कशा देऊ मी शुभेच्छा? 15 आमच्या ओबीसीचे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का? तर आमच्या ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून. कशी दिवाळी साजरी करायची आम्ही? माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या,
मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना. अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले. गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल, पुढे राजस्थानात गुर्जर, हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. आणि मग मोदी साहेबांनी EWS आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत, आर्थिक दृष्टीने मागे आहेत, पण सामाजिक दृष्टीने मागे नाहीत, म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही. आणि म्हणून हा 10% EWS आणला. मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या आमदार, एका EWS मध्ये 10 मध्ये 8 मराठा समाजाचे लोक निवडून आले होते. बघा, 100% मधले 10%तले 8% एकच समाज, तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. आम्ही म्हटलं मग द्या. आता 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला. आता म्हणतात मला OBCच पाहिजे. आणि कोण म्हणतंय? ज्याचा काही अभ्यास नाही, ज्याला आरक्षण कशा, अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आणि माझ्या सगळ्या तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हिशोब करा. 54% OBC, 374 जाती, 54%, 13% दलित बांधव, 7% आदिवासी, 74% झाले. 3% ब्राह्मण, 77% झाले. त्याच्यानंतर मुस्लिम, आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा, ते मराठा समाज. पण काय 60% आम्ही, 50% आम्ही, 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणले की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा, तर 1 रात्र थांबायला पाहिजे होतं. 1 रात्र सगळा रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाहीत. हे फक्त या त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक, या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे ते लोक काय हैदोस घातला. आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाईघाईने ते देण्यात आलं. अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतलं. मुंडे साहेब तर आम्हाला भावाप्रमाणे होते. जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दणाणून सोडली होती. पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं, 100 खासदार उभे राहिले. प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो. सगळे शांत बसले. समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती. आम्ही केस मागे घेतली, पण आमचा घात झाला. कारण जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर, ती खरी असते. खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे.
पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही. त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा. गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा, शहराचं असेल तर शहर नगर विकासने करा. आणि तिथे आमची फसगत झाली. तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो. पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जात गणना झालीच पाहिजे. अरे गोपीनाथरावांनी सुद्धा सांगितलं, अरे आमच्या तुम्ही बकरे, मेंढ्या, शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जात गणना करा. ते आता करा. आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक काळतोंडे नावाचा कोणतरी तो काळतोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडंच ते बघतो. अरे काय तू बघतो, काय बघणार आहेस तू रे? अरे असे खूप झेलून झाले. आणि त्या सगळ्यांना सांगतो, उडवाच मान माझी माझा नकार नाही, उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही. तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो? झालं. ह्या 2 सप्टेंबरला एक GR निघाला. GR निघाला. आम्ही कोर्टात गेलो. सोनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ, समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहेत. माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला. ते जे काही तुमचं हे आहे ना, GR काढला. हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या. हा हे प्रमाणपत्र आहे जातीचं. तीन तारखेला 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे 8-10 महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे हे अधिकारी? हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मिळायला पाहिजे तर दाखवायला तयार आहे मी. हे पहा माझ्या हातात. मी CM साहेबांना सांगितलं, मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात
हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार नाही. बरं, ह्या सीएम ह्या विखेंनी बाबा दिला, त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे GR दिला. आणि आपण सगळ्या याच्यात पोलिसांची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, कुठे भरती असेल, आपण काय असतो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे. त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावं. याने काय सांगितलं, या दरिंदे पाटलाने त्या विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा, हा पात्र शब्द काढून या. 1 तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा. कुठला कायदा? हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाचे सहित. मराठा कुणबी या 2 वेगळ्या जाती आहेत. हायकोर्टाचा निर्णय. दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे. हायकोर्ट म्हणता. अरे कसं काय तुम्ही देता? आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही, हे त्यांनी सुद्धा सांगितलं. मग कसं काय तुम्ही देता? आणि त्यावेळेला सीएम कुठे होते? सीएम नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्रपण शब्द काढून टाकला. सीएम ना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125-135 आमदार मिळाले. त्या ओबीसीवर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागेल. काही लोकांनी तर एक पत्र पाठवलेत लोकांना, मी कुणबी आहे, ज्यांना कोणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल त्यांना मी देऊन टाकतो की हा कुणबी आहे म्हणून. बघा फिरतंय सगळीकडे. अरे कुठलाही नागपूरचा एखादा कुणबी किंवा कुठला, आणि तो आपल्या कोल्हापूरला सांगणार की हा माणूस कुणबी आहे. काय आहे? अरे कायदा आहे की नाही? मी आता नागपूरचा निघाला म्हणून सांगितलं, नागपूरचं मला आठवलं. नागपूरला मोर्चा काढला, वडेट्टीवार साहेबांनी काढला. आमचा विरोध नाही. इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला, हा पिवळा झेंडा हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला. त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही. अनेक रॅली झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले. कुठला प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राहील? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला
तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला? का नाही आलात सांगू? आहे का रे तो व्हिडिओ? जरा लावा तो व्हिडिओ असेल तर. आवाज द्या, आवाज. अरे आवाज आहे का नाही त्याला? मला ओबीसी जय शिवराय भावांनो. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कशी डबल ढोलकी आहे ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लाव रे तो व्हिडिओ. मी आजही जोराजोराने सांगतो आपल्याला, मला ओबीसीतून या, कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज, मराठा समाज हा ओबीसी होता, हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग घेतली, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचा टीओआर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेसचे दाखले मागितले गेले, त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले. त्यावेळेस कोणी मागितले? त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं. पण ते मीटिंग एकही झाली नाही. 4 महिन्यात एकही मीटिंग झाली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचंय? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होत आहे. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार. हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ. तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. तुमचं लक्ष, मी पक्षासाठी काम करत नाही इथे, हे कुणी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही इथे ओबीसी साठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधले गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. तुम्हाला राजकारण करू नका. तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा. अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि परत म्हणतात देवेंद्र फडणवीसला काढा. तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेंचं नाव घ्या ना, ते नाही. त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे. मेहरबानी करा. मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात, आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही. माझी आपणा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मगाशी मी सांगितलं हे सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पात्र शब्द सुद्धा काढले, काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं. अहो खोड हे अशी, हे सगळं मी दिलं, ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं. हे बघा, हे कसे काय तुम्ही पत्रके देत आहेत?
मराठ्याला कू लावतात. कू मराठा, मराठा कू. अरे काय चाललंय? सगळं खाडाखोड करून हे सगळं थांबवा, नाही पेक्षा मोठी अडचण निर्माण होईल. लढाई तर आम्ही लढणार आहोत, कोर्टात पण लढणार, सगळीकडे लढणार, परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल. आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं ना धरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील, ती कुणाही समाजाचे नेते असू दे, त्यांना धारा शिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला मी सांगतो. निवडणुका आता येत आहेत, निवडणुका येतात, लहान लहान निवडणुका येतात, एवढंच करा. धनगर उभा राहिला तर माळी नको, माळी उभा राहिला तर तिथे वंजाळी नको. एका विरुद्ध एक लढा, विजय तुमचा आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या, विजय तुमचा आहे. जर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलं ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू. नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही. एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार. हे तुम्ही केलात, हे ओढवून आणलं हे संकट. मराठा समाजातील नेत्यांना मी जेव्हा सांगतो अरे बोलायच्यावर, सगळे एकदम मूग घेऊन बसलेले आहेत. त्याचा अभ्यास नाही, आरक्षण कशासाठी हे खातात हे माहित नाही, तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता, गप्प बसता फक्त राजकीय फायद्यासाठी. तुमचा राजकीय फायदा जर त्याच्यात असेल तर राजकीय नुकसान कसं करायचं हे सुद्धा मला माहिती आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत खूप आम्ही सहन केलं, पण जेव्हा आम्हाला कळलं चुप रहकर क्या मिलता है आखिर, चुप रहकर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही बढ़ता है, उठानी पड़ती है आवाज जब पानी सर के ऊपर चढ़ जाता है. आम्ही आतापर्यंत गप्पा बसलो, जाऊ द्या जाऊ द्या. अरे किती गप्पा बसायचं. हा, त्यांनी बोललं तर ते चालतंय. मी 374 जातींसाठी बोललो आणि आम्ही बोललो सगळे, तर आम्ही जातीवादी. अरे आम्ही सांगतो का की तुम्ही बाबा तुमचं वेगळं घ्या, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आणि हे काय सांगणार, अहो तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला, धक्का लागला. आज इथे लाखो लोक बसलेले आहेत, जेवढे आत आहेत ना तेवढे बाहेर आहेत. हे तुमचे ड्रोन फिरतायत, दाखवतायत. आता मला सांगा, या 1,00,000-2 लाखांमध्ये आणखीन 2 लाख जर इथं टाकले तर आमच्या मानगुटीवर बसतील का नाही? तुम्ही काय सांगणार? तुम्हाला बाहेर नाही काढलं, फक्त तुमच्या मानगुटीवर यांना आणून बसवलं. काय वेडे समजले का रे आम्हाला तुम्ही? अख्खं आयुष्य गेला हे लढण्यामध्ये, आम्हाला मूर्ख समजू नका. एक आवाज जर बंजारा समाजाने दिल्याबरोबर
आदिवासी समाज उठला. मला त्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही, पण आम्ही मात्र गप्पा बसायचा आहे आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसून घ्यायचा आहे. कुठला न्याय आला? ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार, मराठा आरक्षण तुम्ही घेणार, ओबीसी मध्ये तुम्ही घेणार. अरे महाराष्ट्र काही 7 बारावर दिला का रे लिहून तुमच्या? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हे सगळे जे आहेत ना माझ्या मागे बसलेले, यांचेच पूर्वज लढले. अरे बेरड समाजांचा आमचा बहिर्जी नाईक होता जीवा म्हणून वाचला शिवा जिजामाता म्हणाला. तो आमचा नाभिक समाज, जीवा महालेचा, शिवा काशीचा. ब्राह्मण समाज सुद्धा लढला. बाजी प्रभू देशपांडे, रायबा महार लढला. मुस्लिम सरदार लढले. आणि आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, मगाशी सांगितलं आमच्या राजाराम पाटलांनी, हा आगरी कोळी समाज महाराजांनी पहिला आरमार निर्माण केलं या देशात आणि सागरी सरहद्द त्याचं रक्षण केलं. ते सगळे आज परांगंदा होणार आणि ते पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमच्या लोकांना मारणार, डोकी फोडणार. पोलिसांना माझं सांगणं आहे, प्रत्येक वेळेला मला फोन करावा लागतो, अरे आमच्या लोकांचं डोकं फोडलं, काहीतरी करा, केस घ्या. आणि मग SP म्हणता बरं बरं बघतो मी. अरे बघता काय? जर असेच तुम्ही बघत राहिलात तर एक दिवशी ना हे असे सगळे जे आहेत, हे मधमाशाचं पोहळ जे आहे असंच उठल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र तुम्हाला बघतो बघतो म्हणायची सुद्धा सोय उरणार नाही. एकाला सुद्धा धक्का लागता कामा नये. गावातील सामान्य माणसाचं जरा सुद्धा नुकसान होता कामा नये, जाळपोळ होता कामा नये. ताबडतोब पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी कारवाई करायला लागल्यानंतर काय होतं हे मला माहिती आहे, मी सांभाळलेलं ते डिपार्टमेंट. पण बघून सुद्धा जर न बघितल्यासारखं जर केलं तर मी तुम्हाला सांगतो, शेकडो हजारोच्या संख्येनं ना त्या पोलीस स्टेशनला, त्या SPच्या ऑफिसला जा, बसा तिथं, म्हणा मारा, मला काय मारायचं, पण हा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं तो न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला त्यांना एकच सांगतो, या सगळ्यांना कुछ देर की खामोशी है, या सगळ्यांना सांगतो. त्या दरिंदेला पण सांगतो आणि बाकीच्यांना पण सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो दौर फिर से आएगा, ध्यान में रखो. ये हमारा दौर था. स्वराज्यापासून आम्हीच लढलो आणि आता सुद्धा ह्या गोर गरिबांच्या मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आज एक वज्रमूठ इथे वळली गेलेली आहे. आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरणा, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोर गरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रीपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे. पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता. फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी
छातीची ढाल करून पुढे या. तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही. आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढेही माधव म्हणजे माळी, धनगर, वंजारी. आता परत त्याच्या पुढे आणखी माधव राव लावला. म्हणजे काय काय कोणी सांगितलं आपल्या धनंजय मुंडे? तर यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या. वेगवेगळ्या 374 जाती आहेत. आमचा भटका आहे. अरे काय भटका म्हणजे किती? मर्यावाले, देवी घेऊन जाणारे, या गावातून त्या गावातून पालं घेऊन जाणारे. काय करायचं? कोण कुंभार आहे, कोण सुतार आहे, कोण नाभिक आहे. आणि तुम्ही सांगणार यांच्यावर बहिष्कार टाका. मला सांगा, जर आता ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की त्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलं तर कुणाचं गाडं अडल सांगा बघू? कुणाचं गाडं? अरे हीच माणसं आहेत कष्टकरी, हीच माणसं आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ्या आईची सेवा करणार, तमाम जनतेची सेवा करणारी हीच माणसं आहे गोरगरिबांची. त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार? आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल. म्हणून मी सांगतो, अजूनही सांभाळा. त्या दरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याचं नेतृत्व मान्य नाही. गावागावामध्ये लढाया लावणारा, समाजामध्ये दुश्मनी पसरवणारा हा दरिंदे, याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका. मराठा समाजानेच हे काम केलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे, यशवंतरावांपासून सगळ्यांनी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी या सगळ्यांना जवळ घेऊन राज्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं सगळ्यांना घेऊन. याच पावलावर पाऊल टाका, एवढंच मला सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सर्वांनी हे बघा, शांततेत आपल्या घरी पोहोचायचंय. कुठेही गडबड गोंधळ करायचं नाही. सुरक्षितपणे आपल्याला प्रत्येकाने आपापल्या